आम्ही वीकली कोणत्या साईटवर कोणतं काम केलं तसं पण मी ज्यादा साईटवर गेलो नव्हतो कारण की नवरात्रमध्ये आम्ही गटाची माळा वाटत होतो सगळ्यांना। आणि हे पहा आमची गँग आता रिटर्न निघाली आहे मागं। असे कॉर्नरला विंडो आणि डोरला आम्ही पट्टी डिझाईन मारलेली आहे, डबा प्लास्टर मारल्यानंतर किती मस्त दिसत आहे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो आज मंगळवार आहे, तर आज मराठीतून व्लॉग आहे। तर हे पहा आम्ही काल असं कनेरला आणलं होतं आमच्या घराच्या मागून। आता आम्ही सकाळी मॉर्निंगला निघत आहे हे सगळ्यांना वाटण्यासाठी, घटला माळा बनवण्यासाठी। तर रविवार नंतर पाऊस आल्यानंतर काल पाऊस उघडला आहे, तर आज मॉर्निंगला बघा किती मस्त ऊन पडलेलं आहे। तर काल आम्ही सोमवार असल्यामुळे बेलचे पानं वाटले होते सगळ्यांना। तर कालचा व्लॉग ज्यांनी नाही पाहिला त्यांनी ह्या ब्लॉग झाल्यावर नक्की पहा, काल खूप मजा आली होती। थोड्या वेळाने सगळ्यांना आम्ही कनेरचे पानं दिलेले आहे। आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न। तर घरी जात असताना आम्ही उद्याचं नियोजन करण्यासाठी इथं बकवानाची पानं तोडत आहे। तर हे सकाळी उद्या बुधवारी आम्ही सगळ्यांना देणार आहे। तर काल 8वा दिवस होता, तर 8व्या दिवशी आम्ही बेलचे पानं दिले होते सगळ्यांना। तर आज 9वा दिवस आहे, तर आज 9व्या दिवशी आम्ही कनेरचे पानं दिले सगळ्यांना। हे जे पानं उरले होते आम्ही ते पाण्यामध्ये सोडल्यानंतर आता बकवानची पत्ती घेऊन आलेलो आहे घरी। तर 8व्या दिवशी बेलाची पानं, 9व्या दिवशी कनेर, तर आता 10व्या दिवशी असं बकवान वाटणार आहे आम्ही। तर थोड्या वेळाने आलो आहे आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी। ते आज 9वा दिवस आहे, तर फायनली आज मला टाइम भेटल्यामुळे आता मी देवीचं दर्शनाला आलो आहे। यानंतर मी 2 BHK साईटवर जाणार आहे, तिथं प्लास्टर आज कोणतं घेतलं, आज शक्यतो बॅक साईडचंच प्लास्टर घेतलं असेल। हे पहा किती गर्दी आहे, तर गर्दी असल्यामुळे आम्ही फक्त मुख दर्शन घेऊन आता जाणार आहे इथून। तर जसं पाहिलं तर 9 दिवस नवरात्र असते आणि 10व्या दिवशी दसरा, पण ह्या 2025 मध्ये 10 दिवस नवरात्र आहे आणि 11व्या दिवशी दसरा। तर असं 2015 मध्ये घडलं होतं, तर 10 वर्षांनी आता 10 दिवस नवरात्र आणि 11व्या दिवशी दसरा झालेला आहे। तर माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन केलंच असेल, तर आता आम्ही निघणार आहे। हे पहा किती गर्दी आहे इथं, गर्दी असल्यामुळे आम्ही समोरून दर्शन घेतलं आहे, मुख दर्शन। तर आता थोड्याच वेळात तुम्हाला मी वीकली रिकॅप दाखवतो। तर आम्ही वीकली कोणत्या साईटवर कोणतं काम केलं तसं पण मी ज्यादा साईटवर गेलो नव्हतो कारण की नवरात्रमध्ये आम्ही गटाची माळा वाटत होतो सगळ्यांना। आणि हे पहा आमची गँग आता रिटर्न निघाली आहे मागं। यानंतर मी 2 BHK साईटवर जाणार आहे, तिथं प्लास्टरचा आज बॅक साईडचं काम घेतलं असेल, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात। तर आता उद्याचे दिवस 10व्या दिवशी आम्हाला माळा वाटायची आणि 11व्या दिवशी आम्ही सगळ्यांना फुलं वाटून जे देतील ते घेणार आहे सगळ्यांकडून। तर आता वीकली रिकॅप सुरू झाला आहे। तर स्टार्टिंगचे 2 दिवस म्हणजेच मी घाटामुळे मी कोणत्याच साईटवर गेलो नव्हतो, म्हणजे 24-25 तारखेला आणि 26 तारखेला मी फ्री असल्यामुळे मी गावामधल्या साईटवर आलो होतो। इथं ब्रिकवर चालू होतं जोरामध्ये। तर त्याच दिवशी इथं फ्रंट साईडचं आम्ही कलरचं काम सुरू केलं होतं। तर याच दिवशी मशीनने दुसराच कलर बनवला जो मशीनने बनवायचा होता तो। तर त्यानंतर यांनी परफेक्ट कलर बनवल्यानंतर इथं काम चालू होतं कलर मारण्याचं। त्याच्यानंतर 4था दिवस म्हणजे 27 सप्टेंबरला आम्ही रोड साईडचं जे आमचं क्रशनवर ॲग्रिगेट मटेरियल होतं ते सगळं आतमध्ये घेतलं होतं आणि जे बॅक साईडचं जे खराब मटेरियल हे कोपऱ्यामध्ये टाकलं होतं। पाऊस आल्यानंतर रोडचं मटेरियल वाहून जाईल त्याच्यामुळे बाहेरचं मटेरियल आतमध्ये घेतलं आणि त्याच दिवशी मी गावामध्ये आलो आणि दुपारच्या नंतर पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही काल जे कलरचं काम सुरू केलं होतं ते पावसाच्या पाण्यामध्ये निघत होतं। त्याच दिवशी 2 BHK साईटवर आम्ही कॉलमची कास्टिंग आणि लास्टचं ब्रिकवर चालू होतं आणि पावसामध्ये या साईटवर दोन्ही साईटवर कलरवाल्यांनी आणि सेंटरिंग आणि ब्रिकवर्क वाल्यांनी काम केलं। जे 26 सप्टेंबरला वाटत होतं तेच 27 सप्टेंबरला झालं। पाऊस आल्यानंतर हे पाक समोरच्या साईडचं कलर सगळं निघत होतं पाण्यामध्ये। तर हे जे व्लॉग आहे पूर्ण तुम्ही परत पाहू शकता। तर नेक्स्ट डे म्हणजे संडेला सकाळपर्यंत कंटिन्युअस पाऊस पडल्यानंतर पावसामुळे आम्ही साईड बंद ठेवली आणि त्याच दिवशी आम्ही दसऱ्याला वाटण्यासाठी कपडे घेऊन आलो होतो। संडे नंतर 29 सप्टेंबरला मंडे होता आणि मंडेच्या दिवशी फायनली मी 6-7 दिवसांनी ह्या साईटवर आलो। तर आल्यानंतर पूर्ण साईडचा लुक चेंज झाला कारण की मी दुसऱ्या बेडला होतो, त्यानंतर मी आलोच नाही आणि जेव्हा आलो पूर्ण शॉक होऊन गेलो। हे पहा फ्रंट साईडचं किती मस्त डिझाईन बनवलं आहे आणि इथं समोर काच येणार आहे। फ्रंट साईडला किचन आहे, किचनची जी विंडो आहे त्याला बॉक्स बनवल्यानंतर कॉर्नरला आम्ही पट्टीची फिनिशिंग केलेली आहे
आणि इथं समोर पोर्च मध्ये काटामारी केली आहे, तिथं टाईल येणार आहे सगळीकडे. तर समोर पूर्ण स्लॅब हाईट पर्यंत टाईल येणार आहे, त्यामुळे आम्ही रफ प्लास्टर केलेला आहे. तर हा होता आमचा वीकली रिकॅप. तर वीकली रिकॅप कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. देवीच्या दर्शनानंतर आलो आहे मी प्लास्टरवाल्या साईडवर आणि माझे मित्र पण गेलेले आहे. आणि आज बॅक साईडचं प्लास्टर घेतलेलं आहे, सगळे मागच दिसत आहे मला. तर आता तुम्हाला दाखवतो किती प्लास्टर झालेलं आहे आणि किती प्लास्टर राहिलेलं आहे. तर मामाच्या साईटवर पण काम सुरू झालेलं आहे. तर काल बाथरूम घेतल्यानंतर आज बेडरूम घेतलेला आहे तिथं. आणि इथं बॅक साईडचं प्लास्टर झाल्यानंतर हे समोरचे आम्ही वॉल घेतलेले आहे, कारण की टाइम आहे म्हणून. तर असे कॉर्नरला विंडो आणि डोअरला आम्ही पट्टी डिझाईन मारलेली आहे. डबा प्लास्टर मारल्यानंतर किती मस्त दिसत आहे. तर आज बॅक साईडचं प्लास्टर घेतल्यानंतर आता 2-3 दिवसाचं काम बाकी इथं. तर समोरचं दोन्ही टॉयलेट बाथरूमचे एक्सटर्नल आणि बॅक साईडचं प्लास्टर बाकी आहे. आणि लेफ्ट साईडची जी वॉल आहे ही पण राहिलेली आहे. आणि आता हे 2-3 दिवसामध्ये आम्ही कंप्लीट करणार आहे. थोड्या वेळाने आता पंच मारण्याचं काम झालेलं आहे. तर पंच मारल्यानंतर लगेच डबल प्लास्टर मारण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. थोड्या वेळाने पूर्ण काम झालेलं आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.